फाउंडेशन आयोजित सरपंच चषक पुरंदर प्रीमियर लीग या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. गणेश शेंडकर आणि प्रतीक यांना मात्र पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय. 1111 रुपयाचं प्राइज मात्र संघ मालकांच्या वतीने ॲडव्होकेट वैभवजी कोलते यांच्या माध्यमातून जे होतं ते वितरित आपण निश्चित रूपाने करतोय. आणि दोनही खेळाडूंना मात्र या ठिकाणी प्राइज आपण नक्कीच वितरित करणार आहोत. प्रतीक आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय प्रतीक आणि गणेश शेंडकर यांना मात्र प्राइज आपण या ठिकाणी नक्कीच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जे वितरित करतोय. एक चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आणि त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्राइज डिस्ट्रीब्युशन मात्र या ठिकाणी आपण करतोय. आम्ही झेंडे फाउंडेशन दिवे आयोजित सरपंच चषक PPL पुरंदर प्रीमियर लीग 2021 पर्व पहिलं दिवस क्रमांक 4 आणि सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. एका बाजूने जर पाहायला गेलं तर झेंडेवाडी तर दुसऱ्या बाजूने हिवरे थंडर्सचे दोन संघ आमने सामने आहेत. गोलंदाज सज्जा पहिला चेंडू हलक्या साथीने मात्र खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडू त्याला जातोय. त्या ठिकाणी प्रयत्न केले असते तर झेल नक्कीच मिळाला असता, परंतु प्रयत्न झाले नाही आणि तदनंतर श्री गणेश संघाचा होताना पाहायला मिळेल. एक धाव फलकावरती झेंडेवाडी संघ आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करताना पाहायला मिळेल. झेंडेवाडी संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. अतिशय दर्जेदार भूमिका पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये बाजवावी लागेल, कारण सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वपूर्ण एक आटीतटीची लढत जी मैदानावरती रंगलेली आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कर गोलंदाज मनोज ढगारे गोलंदाजीसाठी सज्ज आहे. तर स्ट्रायकर एंडवरती सलामी जोडी एका बाजूने अक्षय तर दुसऱ्या बाजूने विकास ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय गायकवाड आपण पाहतोय नॉन स्ट्राईकच्या दिशेने आहे, विकास स्ट्राईकच्या दिशेने पूर्णपणे पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा मनोज ढगारे सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पुन्हा एकदा अकरावती बॅट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत एक सिंगल नक्कीच पळून पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक देखील वाढेल. धावफलकावरती 2 धावा. अतिशय सन्मानजनक सुरुवात मात्र सुरुवातीच्याच काळामध्ये होताना पाहायला मिळते. सिंगल डबलचं समीकरण दोनही फलंदाज पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये अवलंबत आहेत आणि तदनंतर सिंगल डबलने धावफलक देखील एक मुसंडी घेताना पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा समोर दिशेने त्या ठिकाणी खोदून काढायचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत क्षेत्ररक्षण दर्जेदार एक सिंगल आली. धावफलक पुन्हा एकदा एका धावेने वाढेल. धावफलकावरती इन मिन 3 अशा 3 धावा पूर्णपणे लागलेल्या पाहायला मिळतात. 3 रन लॉस ऑफ 0 विकेट्स. अक्षय आणि विकास अजूनही मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये झुंज देताना पाहायला मिळत आहेत. सरपंच साहेबांच्या माध्यमातून मात्र झालेलं दर्जेदार आयोजन नियोजन आपण पाहतोय. आयोजक कमिटीने घेतलेले अथक कष्ट आणि त्या कष्टांना आलेलं यश पूर्णपणे पाहायला मिळतंय. चेंडू हवेत झेल झालाय आणि धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. विजय केलाय. दुसरा सामना झेंडेवाडी संघाने विजय केलाय आणि दोन्ही विजयी संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आमने सामने लढताना पाहायला मिळत आहेत. आता कोणत्या तरी एका संघाला पराभव स्वीकारावा लागणार आणि दुसऱ्या संघाला मात्र विजयश्री आपल्या खिशामध्ये न्यावा लागणार. परंतु कोण यशस्वी ठरणार मैदानाच्या आतमध्ये येणारा वेळ येणारा काळ मात्र सामन्याचं समीकरण दाखवून देईल. धावफलकावरती 3 धावा आहेत आणि धक्का क्रमांक पहिला विकासच्या रूपाने जो बसलेला पाहायला मिळतोय. आता नवीन फलंदाज विकासची जागा भरून काढण्यासाठी पांडा मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. पांडाला करामत करावी लागेल. दुसऱ्या बाजूने टेनिस क्रिकेट पुरंदर तालुक्याचं ज्याने गाजवून काढलंय एक चौपेर फटकेबाजी करण्याची ताकद ज्या खेळाडूमध्ये आहे अक्षय गायकवाड अजून स्ट्राईकच्या दिशेने पूर्णपणे पाहायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकलून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 2 चेंडूचा पाठला करतील तोपर्यंत 38 सर्कलच्या जवळपास पूर्णपणे चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा आली जाईल 1 मोर सिंगल. धावफलक एका धावेने वाढेल आणि 4 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. 4 रन 4 धाव संख्येवरती धावफलक निश्चित रूपाने जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं मनोज ढगारे अतिशय दर्जेदार सुरुवात आपल्या संघासाठी करून देताना पाहायला मिळतोय. शून्यातून मात्र सुरुवात होताना पाहायला मिळाली. हा चेंडू पुन्हा एकदा अॅक्रोची बॅट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय.
पुन्हा एकदा एक सिंगल घेण्यासाठी प्रयत्न निश्चित रूपाने घेतला जातोय. तोपर्यंत पहा 5 धावा धावफलकावरती. आधी आपण पाहतोय अक्षय गायकवाड निश्चित रूपाने मुंबईला क्रिकेट खेळत होता. लेदर क्रिकेट देखील त्याने अनुभवले, परंतु नंतरून पुरंदरमध्ये आला. पुरंदर प्रीमियर लीगच्या निमित्तानं स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळाला आणि त्याने त्याची चमक दाखवली आणि तदनंतर ह्या पुरंदर तालुक्याचा झोंग गेला आणि पुरंदर तालुक्याला भेटलेला हिरा मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. अक्षय गायकवाड त्याचं नाव जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. षटक संपलं जाईल पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटका सामन्यानंतर धावफलकावरती 5 धावा आहेत. 5 धावसंख्येवरती धावफलक निश्चित रूपाने जे जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळतंय. शून्यातून निश्चित रूपाने निर्मिती निश्चित रूपाने विश्वाची करावी लागेल. चांगला स्वभाव हा गणिताच्या शून्यासारखा असतो. तो ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच वाढलेली असते. 0 एकाच्या अगोदर लावा 1च राहतो. 0 एकाच्या नंतरून लावा 10 होतो. 0 एकावरती 2 शून्य द्या 100 होतो. एकावरती 3 शून्य द्या 1000 होतो. तर शून्याचं महत्व फार मोठं आहे. धावफलकावरती 0तून 5 धावसंख्येपर्यंत धावफलक निश्चित रूपाने धावून पोहोचले. षटक संप्रदाय पहिल्या क्रमांकाचं. दुसरं षटकांसाठी गोलंदाजी मार्कवर सागर कुंभारकर मामाच्या गावात गोलंदाजी करतोय. हार्डन म्हणून त्याच्याकडे निश्चित रूपाने पुरंदर तालुक्यामध्ये ओळख त्याची आहे आणि हार्डन कामगिरी त्याला देखील मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. सज्ज आहे सागर कुंभारकर. हा चेंडू पहा सागर वरती मात्र हार्ड शॉट खेळून काढलाय आणि तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल झालाय आणि झेंडेवाडी संघाला बसला जातोय धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. केला आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचं देखील स्वागत असेल, परंतु या सामन्यामध्ये देखील विजय मिळवावाच लागेल ही अपेक्षा मात्र सर्व क्रिकेट रसिकांची असणार आहे. परंतु आपण पाहतोय ती 5 धावसंख्येवरती 2 फलंदाज पूर्णपणे बाद होताना पाहायला मिळत आहेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. निलेश पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये जातोय उर्फ माम्या म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात असतं. संपूर्ण झेंडेवाडी गावामध्ये निश्चित रूपाने अनेक क्रिकेट त्याने देखील अनुभवले. झेंडेवाडी गावासाठी निश्चित रूपाने अनेक स्पर्धा खेळत असतो. आता मात्र आपल्या मैदानावरती काय करणार हे देखील पाहणं गरजेचं. धावफलकावरती 5 धावा आहेत. एक वाक्य निश्चित रूपाने तुम्हाला सांगेल, संघर्ष मात्र करावा लागतो आणि संकट येत राहतात. संकट थोडंसं जरी सुरुवातीच्या काळामध्ये झेंडेवाडी संघावरती आलंय, परंतु हा पहा अक्षय गायकवाड क्लास दाखवतोय आणि सरळ जातोय सीमारेषेला आग लावणारा, क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा खणखणीत चौकार फोर रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा स्वप्न घेऊन मुंबईवरून खास पुरंदरचा क्रिकेट गाजवायला अक्षय गायकवाड आलाय आणि निश्चित रूपाने सांगून देतोय की हम भी किसी से कम नहीं. जितकी मोठी स्वप्न तितके मोठे संकट, जितकी मोठी स्वप्न तितके मोठे संकट आणि जितकी मोठी संकटे तितकं यश मोठं. आता मात्र यश किती मोठं असणार हे देखील पाहणं गरजेचं. संकट येतात संकट जातात, परंतु वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये अक्षय गायकवाड देखील साकार करणार यात मात्र शंका नसेल. हा चेंडू पुन्हा एकदा जमिनीला समांतर फटका पूर्णपणे पाहायला मिळत होता. तोपर्यंत चेंडू पहा त्या ठिकाणी सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवला जाईल. एक धाव आली, धावफलक 1ने वाढेल आणि धावफलकावरती 10 धावा पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. 10 म्हणलं की निश्चित रूपाने 10वी नापास झाले. काय करायचं क्रिकेटची प्रचंड आवड, क्रिकेटचं प्रचंड मोठं वेळ आणि तदनंतर 10वी नापास झाल्यानंतर क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल वयाच्या 16व्या वर्षी टाकलं. त्यांचं नाव क्रिकेटचा देव, गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांचं नाव निश्चित रूपाने असणार. हा चेंडू पुन्हा एकदा ॲक्रोची बॅट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. सलग 3 षटकार खेळले तर तब्बल 500 रुपयाचं प्राईज कुणालजी टिळेकर यांच्या माध्यमातून असणार आहे. परंतु सलगचे 3 षटकार खेळावे लागतील. प्राईज येते 500 रुपयाचं. कोणाकडून येते? कुणाल टिळेकर यांच्याकडून येते. त्याचप्रमाणे निखिलजी झेंडे यांच्याकडून देखील येते. षटकार हॅट्रिक जर पूर्ण केली तर कुणाल टिळेकर यांच्याकडून 500 रुपये, तर चौकार हॅट्रिक पूर्ण केली तर आमचे निखिल झेंडे यांच्याकडून 500 रुपयाचं प्राईज आहे आणि गणेश जावळे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा प्राईज लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षय गायकवाड बरसतोय. येतोय पहिला चौकार, खणखणीत चौकार.
फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकात. आमचा सरपंच हिरोला पडतो. तुफानी बल्ला जोरदार हल्ला. तो निश्चित रूपाने खेळाडूला आलेले असावे आणि तदनंतर एक्सचेंज खेळाडू पूर्णपणे जो केला जातोय. निश्चित रूपाने मैदानाच्या आतमध्ये खेळाडू देखील आले जातील आणि तदनंतर सामन्याला देखील सुरुवात होईल. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि मी त्या दरम्यान मात्र बिल गेट्स यांचं एक वाक्य नक्कीच सांगेल. सर्वांना मात्र प्रेरणा देणारं हे वाक्य असणार आहे. बिल गेट्स यांनी नक्कीच एक वाक्य सांगितलंय, यू आर बॉर्न पुअर, इट इज नॉट युअर मिस्टेक. यू आर बॉर्न पुअर, इट इज नॉट युअर मिस्टेक, बट यू आर डाय पुअर, इट इज युअर मिस्टेक. तुम्ही जर गरीब म्हणून जन्माला येत असतील तर ती तुमची चूक नाहीये. आयोजक कमिटी जातील, निर्णय घेतील. मी वाक्य सांगत होतो, जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आले तर ती तुमची चूक नाहीये, परंतु तुम्ही जर गरीब म्हणून मरण पावत असतील तर ती तुमची फार मोठी चूक आहे. जन्माला आल्यानंतर काहीतरी करायचं, तदनंतर मात्र आपलं नाव लौकिक करायचं, समाजामध्ये नाव कमवायचं आणि तदनंतर मरण पावलं तर मेल्यानंतर देखील नाव निघलं जातं. याला मात्र निश्चित रूपाने बिल गेट्स यांनी चांगलं वाक्य निश्चित रूपाने जे आपल्या समोर दिलेलं आपण पाहिलंय. 17 धावा धावफलकावरती, 17 रन, 17 धावसंख्येवरती धावफलक पूर्णपणे पाहायला मिळेल. अक्षय गायकवाडने जर 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचं प्राइज गणेश जावळे यांच्याकडून निश्चित रूपाने असणार आहे. आणि निलेशने जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 1000 रुपयाचं प्राइज निलेश जावळे यांच्याकडून देखील असणार आहे. षटकार आणि अमित झेंडे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं प्राइज असेल. पुन्हा एकदा आचीरूपात जमिनीला समांतर फटका पूर्णपणे घेऊन काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल, तोपर्यंत पहा एक सिंगल निश्चित रूपाने घेतली जाईल. एका सिंगलने समाधान. धावफलक 1ने वाढेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावसंख्येवरती धावफलक जे जाऊन पोहोचतंय. षटक क्रमांक आपण पाहतोय प्रगतीपथावरती सुरू असलेलं 3ऱ्या क्रमांकाचं पुनश्च एकदा मनोज ढागारे 3रे षटक घेऊन आलाय, आमंत्रित केलंय, 5 रन केलंय आणि त्याला मात्र आता साजेची खेळी करावं लागेल. आज मात्र 2021
या वर्षाचा शेवटचा दिवस 365वा दिवस आपण जो निश्चित रूपाने पाहत आहोत. आणि तदनंतर जर पाहायला गेलं तर उद्या मात्र नवीन वर्षाची सुरुवात निश्चित रूपाने जी होताना पाहायला मिळेल. जरी नवीन वर्ष असलं तरी हे इंग्लिश नवीन वर्ष आपण पाहणार आहोत, परंतु मराठी नवीन वर्ष जर पाहायला गेलं तर गुढीपाडव्याला निश्चित रूपाने आपण गुढी उभारून नवीन वर्षाची सुरुवात निश्चित रूपाने करत असतो. परंतु इंग्लिश निश्चित रूपाने कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे 12 महिन्यांचं एक वर्ष मात्र असा जो नियम होतो त्या नियमानुसार 365 दिवस उद्या संपत आहेत आणि उद्या मात्र 2022 मध्ये आपण पदार्पण करणार आहोत. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुरेख लाजवाब गोलंदाजी मनोज ढगारेची पाहायला मिळते आणि हा चेंडू डॉट होताना पाहायला मिळेल. धावफलक 20 धावसंख्येवरती स्थिर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पानवडी एक्सप्रेस आपण पाहतोय. मनोज ढगारे पानवडीचा असणारा हा तेजपुंज तारा या मैदानावरती नावलौकिक करतोय, रंग उधळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये साजेची खेळी देखील करताना पाहायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा पहा पुढे सरसावून स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक पहा त्या ठिकाणी मिड विकेटचा चेंडूवरती आला जाईल, तोपर्यंत पुन्हा एकदा आली जाते एक सिंगल धावफलक एकने वाढेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. चांगल्या गोलंदाजाचा सन्मान नक्कीच चांगले फलंदाज करत असतात आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अक्षय गायकवाड कडून देखील होताना पाहायला मिळते. वैयक्तिक 10 चेंडू तो खेळलाय आणि 17 धावा देखील त्याने कुठून काढलेल्या आपण पाहिल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूप दूरवरती ठेवण्याचा प्रयास होता, शफल होऊन खेळायला गेला, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊ शकत नाही आणि हा चेंडू डॉट होताना पाहायला मिळेल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल, जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल, प्रयत्न करायला विसरू नको मार्ग तुला सापडत जाईल. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा समोर दिशेने खेळून काढलाय. मनोज वरती मात्र आता आक्रमण चढवायला सुरुवात निश्चित रूपाने करतील. तोपर्यंत 1+1 2 धावा निश्चित रूपाने पडून पूर्ण केल्या जातील. 2 धावसंख्येने धावफलक देखील वाढतंय आणि धावफलकावरती 23 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना झेंडेवाडी रायडर संघ आपण पूर्णपणे पाहतोय. एका बाजूने झेंडेवाडी रायडर आहे, दुसऱ्या बाजूने पिसर्वे वॉरियर्स. या 2 संघांमध्ये लढत क्रमांक 3ऱ्या क्रमांकाची जी मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते आणि दोन्ही संघांसाठी एक महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघांसाठी विजय महत्त्वाचा असेल आणि जो संघ आज विजय होणार तो मात्र थेट जाणार सुपर 8 मध्ये. झेंडेवाडी रायडर संघाचे संघमालक आपण पाहतोय अध्यक्ष तंटामुक्ती झेंडेवाडी पहिलवान विठ्ठल शेठ झेंडे पाटील यांच्या आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर सदस्य ग्रामपंचायत झेंडेवाडी अमरदादा झेंडे पाटील यांच्या मालकीचा असणारा हा संघ पूर्णपणे आपण पाहतोय. तर पिसर्वे संघ जर पाहायला गेला तर निश्चित रूपाने हिवरे थंडर संघ जर पाहायला गेला तर सचिनजी लिंबोरे यांच्या मालकीचा असणारा हा संघ निश्चित रूपाने मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. हिवरे थंडर संघ निश्चित रूपाने आहे. दोन्ही संघ मातब्बल मी अगोदरच सांगितलं होतं दोन्ही संघ पॉवरफुल आहेत, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये करामत करावी लागेल. हिवरे थंडर्स आणि दुसऱ्या बाजूने झेंडेवाडी दोन्ही संघ एक एक सामना व विजय झालेले आहेत, परंतु आता कोण विजय संपादन करणार आणि कोण पराभूत होणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ जमतोय आणि धावफलकावरती 23 धावा. हा चेंडू पहा पुन्हा एकदा फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पहा. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आलाय. चित्त्याच्या चापडाने चेंडू मात्र कलेक्ट करेल, तोपर्यंत घेतली जाईल 1 मोर सिंगल. धावफलक एकने वाढेल. धावफलकावरती पाहायला गेलं तर 24 धावा त्या धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 24 धावसंख्येवरती धावफलक निश्चित रूपाने जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय प्रगती पथावरती सुरू असलेलं पाहायला मिळतंय. हा चेंडू पुन्हा एकदा क्लास दाखवणारी चेंडू पूर्णपणे पाहायला मिळतोय. आउट इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न मात्र निश्चित रूपाने केला जाईल. निलेश आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूने आहे. 5 चेंडू खेळलाय आणि 4 धावा त्याच्या वैयक्तिक पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज नकुल गोलंदाजी करेल. हा चेंडू पहा पुन्हा एकदा जमिनीला समांतर फटका त्या ठिकाणी खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पहा त्या ठिकाणी अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण करेल, तोपर्यंत पुन्हा एकदा घेतली जाईल एक सिंगल. धावफलक एका धावेने वाढतंय आणि धावफलकावरती 25 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 25 धावसंख्येवरती धावफलक पूर्णपणे आपण पाहतोय जे जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा नकुल मारा करण्यासाठी सज्ज होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा पहा कट केलाय आणि त्या ठिकाणी वाऱ्याच्या वेगात चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास पूर्णपणे अडवला जाईल. तोपर्यंत धावांसाठी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 धावा आत्ताच्या येथील 2 धावसंख्येने धावफलक देखील वाढेल आणि धावफलकावरती 27 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्या पाहायला मिळत आहेत. 27 धावसंख्येवरती धावफलक जे जाऊन पोहोचलंय. आता मात्र करामत करावी लागेल. क्रिकेट आपण निश्चित रूपाने अनुभवतोय. आपटा अशा मैदानी तू यशो वेळोवेळी डाव तुझा येता, तू जमविशी आपली खेळी.
काळ करे मग गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भोवताली तो झेल घेवया, जो तो पात टाकी, मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उदान्या डाव, या सारांना चुकवशील तर मिळेल तुझला भाव, चतुर आणि सावध तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, चुकला तो संपला, चुकला तो संपला. आता मात्र कोण चुकणार कोण संपणार हे देखील पाहणं गरजेचं. धाव फलकावरती आपण पाहतोय 29 धावा ज्या पूर्णपणे लागलेल्या पाहायला मिळत आहेत. क्रिकेट 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 क्रिकेटमय वातावरण या ठिकाणी निश्चित रूपाने जे पाहायला मिळत आहे. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा समोर दिशेने खोदून काढला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल, तोपर्यंत सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार कळवलाय. एका धावेने समाधान धावफलक एकने वाढेल. 30 धावा धावफलकावरती येत. खोसला मंदर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, रुककर मत बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी आएगी और मंजिल जीने का मजा भी आएगा. आता कोण माझ्या उचलणार, कोण मात्र सामन्यामध्ये निश्चित रूपाने रंगत भरणार, कोण मात्र सामन्यामध्ये रंग उधळणार, कोण कोणाला भुई सपाट करणार, कोण कोणाला धूळ चारणार आणि कोण कोणाला माती खायला लावणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. धावफलकावरती षटकं संपली जात आहेत. चार षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 30 धावा आपण पाहतोय पूर्णपणे धावफलकावरती लागल्यात. तोपर्यंत ऐकूया एक सुंदर संगीताची मेजवानी. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सुनील कटके आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आला गेलाय. संदीप कटके हा चेंडू पहा, पहिला चेंडू गगनभेदी खेळलाय आणि सरळ जातोय आकाशाला गवस निघालणारा. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स खणखणीत चौकार भोर रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौका. धावफलकावरती चौकाराच्या मर्जीने धावफलक देखील वाढेल. 34 धावा आपण पाहतो ज्या धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा जमिनीचा मधर फटका पूर्णपणे खेळून काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल, तोपर्यंत 5 सिंगल तर घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न केलाय आणि त्या ठिकाणी पहा 2 धावा निश्चित रूपाने पडून पूर्ण केल्या जातील. 2 धाव संख्येने धावफलक देखील वाढेल. 36 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण पाहतोय. 6 षटकांच्या लढती आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. गेले 4 दिवस मात्र क्रिकेटचा कुंभमेळा अतिशय यशस्वीरित्या संपूर्ण आयोजक कमिटीने घेतलेल्या कष्टातून उभा राहिलेला पाहायला मिळतोय. आयोजक कमिटीसाठी एक वाक्य नक्कीच मी यानंतरच्या काळामध्ये सांगेल. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू रिवर्सचा प्रयास केलाय आणि अक्षय गायकवाड मात्र क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा खरपूस समाचार खणखणी चौकार भोर रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौका. आमचा सरपंच भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. देखील या ठिकाणी असणार आहे. गोलंदाज सज्जा. हा चेंडू पुन्हा एकदा समोर दिशेने खोदून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतोय. चेंडू मात्र लॉंगन सीमारेषेच्या अगदी जवळपास पूर्णपणे अडवला जाईल. तोपर्यंत 5 सिंगल डबलचं समीकरण पूर्णपणे जे अवलंबलं जात आहे. 2 धाव संख्येने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती 40 धावा 42 धावा ज्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. 42 धाव संख्येवरती धावफलक जे जाऊन पोहोचले. षटक क्रमांक आपण पाहतोय 5 प्रगती पथावरती. आता मात्र अक्षय गायकवाड आक्रमण करेल. हा चेंडू पुन्हा एकदा गुडघा टेक तमाशा देख आणि चेंडू मात्र मिड विकेट सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवला जाईल. तोपर्यंत पहा 1+1 2 धावा चित्त्याच्या चपळाईने वाघाची दौड करत पूर्ण केल्यात. तोपर्यंत 2 धावा धावफलक 44 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत.
पाचवं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती सुरू. संदीप कटके गोलंदाजी करत होता. षटक मात्र पाचव्या षटकामध्ये आक्रमण देखील लढवलेलं आपण पाहिलंय. या षटकातील अजून मला वाटते काही चेंडू जे शिल्लक असावेत, काही चेंडू जे बाकी असावेत, काही चेंडू शेष असावेत, परंतु आता त्या चेंडूंवरती आक्रमण देखील मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. निलेश कांबळे आपण पाहतोय निश्चित रूपाने रिटायर्ड होऊन पूर्णपणे बाहेर येताना पाहायला मिळतील. त्यांच्या जागे भरून काढण्यासाठी नवीन गणेश मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. गणेशने पाठीमागचा सामना पूर्णपणे गाजवून काढला होता. पाठीमागच्या सामन्यामध्ये पूर्णपणे धुमाकूळ घातला होता. तर या सामन्यामध्ये काय करामत करणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. आता शेवटचे षटकातील मला वाटते पाचव्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत आणि अजून एक षटक जे पूर्णपणे बाकी असणार आहे. गोलंदाज सज्ज. हा चेंडू पहा पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू बॅट वरती घेतलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू वरती आला जाईल. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता अंतिम चेंडू वरती 2 धावा आल्यात. षटक संपतायत 5 षटकांचा खेळ संपतोय आणि धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 46 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये झेंडेवाडी संघ प्रथमतः फलंदाजी करतोय आणि यानंतर ऐकू एक सुंदर संगीताची मेजवानी. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. करामत करताना पाहायला मिळतो आणि सांगून देतोय अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो हीरा देव का इंतहाम बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तो तोलना आसमान बाकी है. आता मात्र आसमान तोलणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. अक्षय गायकवाड 50 पूर्ण करणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. यानंतरचा सामना जेजुरी जॅग्वार विरोधामध्ये पिसर्वे वॉरियर्स या 2 संघांमध्ये लढत क्रमांक 4 याच मैदानावरती रंगली जाईल. हा चेंडू पहा बिग ब्लास्ट केलाय आणि सरळ जातोय सीमारेषेला आग लावणारा बुलंदी सनसनाटी जलवा खणखणीत चौकार. अक्षय गायकवाड ब्रँडेड हिट. फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. सरपंच हिरोला पडतोय भारी. होतीये आता अक्षय गायकवाड आपण पाहतो 21 चेंडू खेळलाय आणि वैयक्तिक 43 धावा. अक्षय गायकवाड साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नजाकत भरी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. नकुल गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पहा पुन्हा एकदा हलकी चेंज मात्र बॅटची आहे किंवा नाही. पंचांकडे अपील आणि पंचांनी अपील देखील उचलून धरले. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय गायकवाड बाद. परंतु एक साजेची खेळी एक संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. रंग आणि रंग उधळण्याचं काम फलंदाजाने केलंय. दर्जेदार खेळी अक्षय गायकवाडची आणि टाड्यांचा कडकडाट देखील मैदानाच्या बाहेर अक्षयसाठी होताना पाहायला मिळतोय. 50 धावा संघाच्या पूर्ण होत आहेत. अजूनही अंतिम षटकातील अंतिम काही चेंडू बाकी आहेत. आता प्रीतम मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय. 50 संघाच्या जरी झाल्या असतील तरी वैयक्तिक 43 धावा अतिशय दर्जेदार पारी अक्षय गायकवाडची. जर अक्षय नसतं तर सामना कुठेतरी निश्चित रूपाने एका बाजूने कमी धावसंख्येवरती रोखला गेला असता. परंतु पहा अक्षयने एक दर्जेदार दिमागदार खेळी केली. त्यानंतर मात्र डॉट बॉल वारंवार निश्चित रूपाने काढले जात आहेत. नकुल आपण पाहतो षटक क्रमांक अंतिम घेऊन आला. एक चौका जरी त्याला खेळला असेल ना तरी 2 विकेट त्याने घेतलेत आणि एकही 4 धावा ज्या षटकामध्ये खर्च करताना पाहायला मिळालाय. हा चेंडू डॉट पुन्हा एकदा सज्ज नकुल तर स्ट्रायकर वरती प्रदीप.
हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मोठा प्रहार करायचा होता, डिरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र झालाय आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप देखील बाद. विकेट, धक्का क्रमांक 5. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. पूर्णपणे घेतलेल्या पाहायला मिळत आहेत आणि नकुल एक साजेशी गोलंदाजी. दुसरं षटक आपण पाहतो आता टाकतोय. दुसऱ्या षटकातील अंतिम काही चेंडू बाकी 1.5 षटकं त्यांनी टाकली आहेत, 2 विकेट घेतल्यात आणि अवघ्या 11 धावा नकुलने मात्र खर्च करताना ज्या पाहायला मिळाल्यात. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील एक षटक त्याने टाकलं होतं, हाताळलं होतं. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील हे अगोदरच्या सामन्यामध्ये त्याने मिळवला होता, परंतु आता देखील करामत करतोय. फलंदाज काय करेल हे देखील पाहणं गरजेचं. हा चेंडू पुन्हा एकदा पाहा समोर दिशेने खेळून काढलाय. त्या ठिकाणी मिड आपला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न केलाय, परंतु त्या ठिकाणी यश मात्र येणार नाही. एका धावेने समाधान आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धाव बाद. 51 झाल्यात. प्रथमतः फलंदाजी करत असताना झेंडेवाडी रायडर्स संघाच्या, दुसऱ्या बाजूने हिवरे संघाला मात्र 52 धावेंचं लक्ष. 51 झाल्यात, 52 बनवायच्यात. आता झेंडेवाडी संघ त्वरित मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण साधवा. तर दुसऱ्या बाजूने जर मी विनंती करेल आता सलामी जोडी देखील हिवरे थंड संघाची मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. तोपर्यंत आपण टॉस नक्कीच करणार आहोत. ज्या जेजुरी जागवार आणि पिसर्वे वॉरियर्स या दोन संघांमध्ये मात्र यानंतर सामन्याचा टॉस आपण करतोय. बोथ कॅप्टन झाला जेजुरी जागवार संघ आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेल दत्तापुरी समितीचे अध्यक्ष झेंडेवाडी आहोत. तर मी मान्यवर मंडळीला देखील विनंती करेल आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. आपले शुभास्ते नाणेफेक आपण या ठिकाणी संपन्न करतोय. कॅप्टन याला पाठवा. अविनाश कटके आणि दोन्ही संघाने मात्र एक एक सामना जो पराभूत झालाय, एक एक सामना मात्र त्यांना निश्चित रूपाने पराभवाची गोडी देखील त्यांना लागलेली पाहायला मिळाली आहे, परंतु आता विजयाची गोडी लागणार का हे देखील पंचांचं देखील मानावं तितकं धन्यवाद कमी वाढेल. कारण गेले 4 दिवस जर स्पर्धा पार पाडायची असेल किंवा स्पर्धेचं जर स्वरूप निश्चित रूपाने अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडायचे असेल तर पंचांची आवश्यकता फार महत्त्वपूर्ण असते आणि त्या दर्जाचे पंच आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय ज्यांनी मात्र महाराष्ट्र टेनिस क्रिकेट पंच असोसिएशन मधील असणारे हे पंच आपण पाहतोय. एका बाजूने अक्षय निर्मल सर आहेत तर दुसऱ्या बाजूने स्वप्नील भोसले सर, दोन अनुभवी पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय नॅशनल प्लेअर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं लॉंग जम्पर विनोदजी झाडे आमच्या सोबत स्कोरर म्हणून निश्चित रूपाने पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे आमचं पुरंदर टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम मात्र या स्पर्धेचं एक वेगळी ऊर्जा, वेगळी उंची आणि वेगळे दर्जा देण्याचं काम या स्पर्धेला निश्चित रूपाने केलं जातंय. तोपर्यंत आपण टॉस करतोय. सामन्याचा टॉस साठीकडे होतोय. खरं तर टॉस जिंकला पिसवरे वॉरियर संघ आणि निर्णय काय असणार आहे? बॅटिंगचा निर्णय घेईल, जास्त धावाचा म्हणण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांचा आहे. खरं तर संघात आता कुठला बदल आहे का? पहिला सामना पराभूत झाल्यानंतर आता संघात कुठला बदल आहे का? हा एक चेंज केलेला आहे. दत्ता थोपटे आउट होऊन आयुष कोलते घेतलेला आहे. नक्कीच थोडासा बदल संघामध्ये केलेला आहे. खरं तर या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. खरं तर या आयोजनाबद्दल आणि सरपंच चषक असतात पुरंदर प्रीमियर लीग या आयोजनाबद्दल नक्कीच काय सांगसाल? खरंच भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे. गणेश शेठ जावळे त्यांचे सहकारी सर्वांनी जी मेहनत घेतलेली आहे, खरंच नाही का सर्व खेळाडूंना पुरंदरमधील खेळाडूंना खेळण्याची जी संधी भेटते इथून पुढे पण ती संधी भेटावी हीच इच्छा आहे. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा जाऊयात जेजुरी जागवार. खरं तर आता क्षेत्ररक्षण करायचंय. किती धावेंपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा असणार आहे? सर 50-55 धावांपर्यंत रोखायचा प्रयत्न असेल. मग अशी पहिल्या मॅचला आमचे जरा फिल्डिंगमध्ये थोड्याशा चुका झाल्यामुळं एक्स्ट्रा रन्स गेल्या, त्या आता चुका सुधारायचा आम्ही प्रयत्न करू.
नक्कीच पहिल्या सामन्यात कुठेतरी चुका झाल्या, थोडेसे क्षेत्ररक्षणात चुका झाल्या, परंतु या चुका तुम्ही आता सुधारत पुढे एक चांगला खरं तर परफॉर्मन्स आपल्या मैदानाच्या आतमध्ये दाखवणार आहात. आणि किती खरं तर प्रथम तर तुम्हाला काय क्षेत्ररक्षण करायचंय, क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत तुम्ही त्याला रोखणार आहात? 50-55 धावांचं टार्गेट असेल. नक्कीच शुभेच्छा असतील आपल्या सामन्यासाठी. मगाशी आपण आयोजकांबद्दल विचारले, आपण नक्की सांगितलं आयोजकांचं एक चांगलं कौतुक केलंय. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पुढे एकदा जाऊया. नंतरच्या सामन्याचा जेजुरी जागवार विदर्भामध्ये पिसोडे वॉरियर्स संघ या टॉस देखील झालाय. 51 झालेत, 52 बनवायच्यात आणि टॉस देखील आपण पाहिलाय. पिसर्वे संघाने टॉस विन करत बॅटिंग देखील घेतली. पहिला चेंडू मात्र गगनभेदी खेळलाय आणि सरळ जातोय आकाशाला, गवस निघालणारा बुलंदी वन बाउंड चौकार फुर्रान. फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. 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 पंचांकडे हलकीचा अपील, हलकीची एज मात्र 8ची काढा बॅटची घेतली जाईल आणि झेल त्या ठिकाणी अतिशय सुरेख टिपतोय अक्षय गायकवाड. झेल झालाय आणि धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये दत्ताबाद. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. पहिल्या मैदानाच्या आतमध्ये निश्चित रूपाने लागला गेलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण चढवलं प्रमोद वरती आणि तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती जशाचं प्रत्युत्तर प्रमोदने दिलंय. इटका जवाब पत्थर से आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दत्ता भोसले देखील बाद होताना पाहायला मिळतोय. 1 विकेट 4 धावा धावफलकावरती 52 धावांचा पाठलाग करत असताना हिवरे संघाचे झालेले पाहायला मिळत आहेत. 51 झाल्यात, 52 बनवायच्यात. कशा प्रकारे कुठून काढल्या जातील दत्ताला तर अपयश आले. दुसऱ्या बाजूने जाने पाठीमागच्या सामन्यामध्ये धमाकूळ घातला होता तो नकुल मैदानाच्या आतमध्ये आहे, तर आता सागर देखील मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. प्रमोद आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. निश्चित रूपाने सासवड एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सनी मिसाळ संपर्क करा. गोलंदाजी मार्कवर सासवड एक्सप्रेस प्रमोद इनामकी. हा चेंडू पुन्हा एकदा हलकी जात्रा मात्र खेळून टाकलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल निश्चित रूपाने घेतली जाईल. एका धाब्याने धावफलक 5 धावाच्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. 5 धावसंख्येवरती धावफलक जे जाऊन पोचले. दोन्ही संघ मातब्बल, दोन्ही संघ पॉवरफुल. मी अगोदरच सांगितलं होतं दोन्ही संघ ताकदवर देखील आहेत, परंतु ताकद नजाकत कोण मैदानाच्या आतमध्ये दाखवेल याकडे देखील तमाम क्रिकेट रसिकांचं, तमाम क्रिकेट मायबाप जनतेचं लक्ष लागलेलं आपण पूर्णपणे पाहतोय. दोन्ही संघ एक एक सामना निश्चित रूपाने विजयी केलाय. आता मात्र कोणता संघ पराभवाच्या दिशेने जाणार अजून पहा. हा चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकलून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवला जाईल. तोपर्यंत एक सिंगल डबल अशा 2 धावा आता चालल्या जातील. 2 धावसंख्येने धावफलक देखील वाढेल. धावफलकावरती 7 धावा आहेत. 7 म्हणलं की 7 निभाना, 7 म्हणलं की 7 रहना, 7 म्हणलं की 7 चलना आणि 7 म्हणलं की 7 एकमेकांची द्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. कोण कोणाची साथ देणार आणि सत्ता कोणाची या सामन्यावरती होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्जा. हा चेंडू पुन्हा एकदा समोर दिशेने खोदून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडेसे बंबल होत आहेत. तोपर्यंत पहा पुन्हा एकदा धाव घेतली जाईल. ती धाव घेण्यासाठी प्रयत्न नसेल. हा चेंडू आउट होताना पाहायला मिळतोय. प्रमोद दिनामके आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आहे. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. बांधलंय, जखडलंय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना. पुन्हा एकदा हा चेंडू पहा मोठा फटका खेळलाय आणि नकुलच्या बॅट मधून निघतोय एक हवाई सफर. हवाई जलवा खणखणीत चौकार फोर रन.
फटकाचा ध्वजार हा मारला चौकात ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सर पडतोय भारी. गोलंदाज वरती मात्र आक्रमण पहिल्या षटकामध्ये चढून जाते. अभ्रमोद इनामकेचं षटक क्रमांक पहिलं संपलं जाईल. सफलतापूर्वक षटक आपण पाहतो पहिलं जे समाप्त होतंय. पहिलं षटक संपतंय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 11 रन 11 धावा पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा पहा, क्लास दाखवणारा चेंडू पूर्णपणे पाहायला मिळतोय. स्वतः अक्षय गायकवाड ज्याने मात्र फलंदाजीतून करामत केली आहे. आता मात्र गोलंदाजीतून निश्चित रूपाने आलाय. भिवरी गावचा असणारा खेळाडू आज मात्र या दिवे गावातील झेंडेवाडी गावचं नाव लौकिक करणार. यात मात्र कोणत्या प्रकारची शंका नसेल, कारण पहिला चेंडू अतिशय दर्जेदार क्लास दाखवणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज आहे हा चेंडू. पहा पुन्हा एकदा ऑप्टिकच्या धुरवरती ठेवण्याचा प्रयत्न देखील होता. बॅटमध्ये येऊ शकत नाही तोपर्यंत चेंडू देखील डाट होतोय. निर्धाव चेंडू पूर्णपणे निश्चित रूपाने एक लेग बाईच्या स्वरूपात बाईच्या स्वरूपात एक सिंगल निश्चित रूपाने आली जाईल. धावफलक एका धावेने वाढेल. धावफलकावरती 12 धाव आहेत. 12 धावसंख्येवरती धावफलक निश्चित रूपाने ज्या पाहायला मिळत आहेत. अक्षय आपण पाहतोय गोलंदाजी करतोय आणि एक नजाकत भर गोलंदाजी त्याची देखील पाहायला मिळते. उसे खराब गेंद मत फेको, वो तो आजची गेंदो पर भी चौका मारता है, परंतु आता चौका मारला जाणार का हे देखील पाहणं गरजेचं. हा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे हलकसं अपील देखील झालं होतं, परंतु अपील थोडंसं मात्र जे कमी पाहायला मिळालं. कारण जर पाहायला गेलं तर थोडीशी निराशा अपीलमध्ये पाहायला मिळाली. फक्त गोलंदाज आणि यष्टीरक्षकाकडून अपील होताना पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये अपिलाला देखील खूप फार महत्त्व असतं, कारण अपिलावरती अनेक विकेट देखील पटकवण्यामध्ये यश निश्चित रूपाने येत असतं, परंतु अपिलामध्ये दम नव्हता आणि त्यानंतर हा चेंडू राठ होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अक्षय गायकवाड. हा चेंडू पहा फ्रंट फुटवरती जाऊन खेळलाय, सरळ जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, तोडत फोडत खणखणीत चौकार. फटकाचा ध्वजार हा मारला चौकात ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच धाव घेण्याचा देखील प्रयत्न निश्चित रूपाने झालाय. तोपर्यंत पहा एक धाव निश्चित रूपाने आली जाईल. धावफलक 17 धावसंख्येवरती जाऊन पोहोचताय. 17 रन 17 धावा त्या धावफलकावरती पाहायला मिळतं. मला क्रिकेट खेळायला आवडतं. गोलंदाज सज्ज, जिथं प्रबळ इच्छा असते तिथे मार्ग सुद्धा असतो आणि मार्ग आता सापडावा लागेल. हा चेंडू क्लीन बोर्ड करतोय, मार्ग सापडलाय आणि धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये घुसला. अक्षय गायकवाडला मिळालं जातं यश, फलंदाज बाद. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. निश्चित रूपाने एक वाक्य लिहिलंय, जिथे प्रबळ इच्छा असते तिथे मार्ग सुद्धा सापडतात आणि तो मार्ग अक्षय गायकवाडला मैदानाच्या आतमध्ये सापडलाय. विश्वास नांगरे पाटलांचं जर आयुष्य सांगायचं झालं तर खूप अथक परिश्रम त्यांनी देखील त्यांच्या आयुष्यामध्ये घेतलेत. ध्येयाचा शोध घेत असताना ब्रेक लागायचा, ठेचा लागायच्या, अनेक दोरी तुटलेल्या पतंगासारखी परिस्थिती व्हायची. माझ्या डोळ्यात भोडी बाबडी स्वप्न होती, त्या प्रयत्नांची कष्टाची जोड दिली. एवढा मोठा संघर्ष, तेवढे मोठे यश. वेळ बदलते, काळ बदलतो, पात्रही बदलतात.
भूमिका सुद्धा बदलतात, फक्त मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखात बळ निर्माण करण्याची आणि लात मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द असावी आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी, सातत्य तुमच्याकडे असावं आणि तदनंतर यश तुमच्या पात्रात येणार, यात मात्र कोणत्या प्रकारची शंका नसेल. गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. षटक संपलं जाईल दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि धावफलकावरती 17 धावा आहेत. गोलंदाज आता पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 घेऊन प्रमोद इनामके गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अकरावती बॅट खेळायचा, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल, तोपर्यंत पहा एक सिंगल निश्चित रूपाने घेतली जाईल. एका धावेने धावफलक देखील वाढतंय. धावफलक जर पाहायला गेलं तर 18 धावा ज्या पूर्णपणे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 18 रन, 18 धावसंख्येवरती धावफलक निश्चित रूपाने MRF कंपनीची बॅट आठवेन. 18 क्रमांक आठवलं की विराट कोहली यांची निश्चित रूपाने जर्सी क्रमांक 18 आठवेल. MRF कंपनी जर पाहायला गेलं तर प्रत्येक मॅचचे 3 लाख रुपये विराट कोहली यांना एक मॅच खेळण्यासाठी असतात. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट पूर्णपणे खेळण्याचा प्रयत्न होता फालतू लाईन मध्ये. गोलंदाज स्वतः चेंडूवरती आला जातोय, तोपर्यंत धाव घेण्यासाठी प्रयत्न देखील होणार नाही. हा चेंडू डॉट. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन, 18 धावसंख्येवरती धावफलक निश्चित रूपाने पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा समोरदेशाने खोदून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल, तोपर्यंत एक सिंगल निश्चित रूपाने घेण्याचा प्रयत्न झाला गेला होता. एक धाव निश्चित रूपाने आली आहे. धावफलक एकने वाढेल. 19 धावा धावफलकावरती आहे. 19 धावसंख्येवरती धावफलक निश्चित रूपाने जाऊन पोहोचले. आता मात्र थोडासा शांत संत खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, परंतु ही वादळ पूर्वीची शांतता आहे की काय हे देखील पाहणं गरजेचं असेल. वादळं येतात, वादळं जातात, वादळं धुमाकूळ देखील घालतात आणि ह्या मैदानावरती आज कोणतं वादळ घोंगवणार आणि कोणतं वादळ मात्र ह्या मैदानावरती वाऱ्याचा झुळूक मात्र या ठिकाणी आणून देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्जा. हा चेंडू पहा समोर दिशेने पूर्णपणे झेल घेण्याचा प्रयत्न मात्र प्रमोदने केला गेला होता, परंतु पहा वेग पहा, बॅट मधून राडार मधून चेंडू निघलाय. बंदुकीतून गोळी सुटावी असा चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल झाला. तर नंतर धाव देखील आली जाईल ती एका धावेन धावफलक 20 धावसंख्येवरती जाऊन पोहोचतंय. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. 20 तर आल्यात, अजूनही बऱ्याचशा धावा निश्चित रूपाने बनवायच्यात. 32 धावा अजून विजयासाठी बनवायच्यात. हा चेंडू पुन्हा एकदा जमिनी समांतर फटका पूर्णपणे पाहायला मिळेल. अलॉंग दी कार्पेट फटका. चित्ररक्षक मात्र खूप दूरवरून चेंडूचा वेध घेतोय, तोपर्यंत सिंगल निश्चित रूपाने घेतली जाईल. धावफलक एकने वाढेल. धावफलकावरती 21 धावा आहेत. एका बाजूने आपण पाहतोय नकुल आहे, दुसऱ्या बाजूने मनोज ढागारे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि ही जोडी जर पाहायला गेली तर टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठं नाव या दोन्ही निश्चित रूपाने खेळाडूंचं आहे आणि त्यांनी देखील आपल्या गावाचं नाव अनेक स्पर्धांमध्ये निश्चित रूपाने लौकिक केलंय, परंतु या मैदानावरती काय करणार हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज सज्जा. हा चेंडू पहा पुन्हा एकदा समोर दिशेने खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आलाय, तोपर्यंत पहा एक सिंगल निश्चित रूपाने घेतली जाईल. जे संघ पराभूत झाले त्यांच्यासाठी एक वाक्य निश्चित रूपाने मी सांगेल. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. खरा विजय तोच जो अपयशी होऊन सुद्धा पुन्हा लढण्याची अपेक्षा, पुन्हा लढण्याची संघर्ष मात्र करत असतो. धावफलकावरती 22 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 22 धावसंख्येमध्ये धावफलक निश्चित रूपाने जाऊन पोहोचले. षटकं संपताय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 22 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात, तर आता शेवटचे चेंडू 18 शिल्लक आणि विजयासाठी 30 धावींची गरज. चर्चा होतीये, चर्चेतून निष्कर्ष देखील निघला जाईल आणि गोलंदाजी मार्कवर मात्र आता पाचारण केलंय. मोहन लिंबोरे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. फौजी म्हणून निश्चित रूपाने कार्यरत असतात आणि क्रिकेटचा वेळ मात्र या मैदानावरती त्यांना घेऊन आले. त्यांच्यासाठी देखील एक वाक्य आपल्याकडे आहे. देश सेवेसाठी मात्र देशाची आहुती, स्वतःच्या प्राणांची आहुती मात्र निश्चित रूपाने देत असतात आणि तदनंतर क्रिकेटचं वेळ, क्रिकेटची आवड, गावाकडची ओढ आणि तदनंतर सुट्टी साजरी करण्यासाठी पूर्णपणे गावाकडे येताना देखील पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय मोहन, तर स्ट्रायकर एंडवरती नकुल पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट खेळला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सफलता पहिल्या चेंडूवरती मोहनला मिळाली जाते. लास्ट जवाब देईल. वाट कॅच आणि फलंदाज बाद.
संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फार मोठा मासा होता तो, मात्र माशा निश्चित रूपाने गाळ्याला सापडलाय आणि त्यानंतर नकुल देखील बाद होताना पाहायला मिळेल. मोहनला मात्र यश मैदानाच्या आतमध्ये सापडले जाते. जवान म्हणून कार्यरत आहेत ते, ज्यावेळेस सीमेवरती असतात त्यानंतर आपण निश्चित रूपाने सुरक्षित असतो. त्यांच्यासाठी वाक्य असेल, जब आग खुली तो धरती हिंदुस्तान की. मोहन सज्जा हा चेंडू पहा पुन्हा एकदा अकराची बॅट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल, तोपर्यंत एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न केलाय, परंतु पहा त्या ठिकाणी थोडेसे बंबल होतील. 2 धावा आताच्या सुरक्षित आल्यात. 2 धावसंख्येने धावफलक वाढेल आणि धावफलकावरती 24 धावा आहेत. त्यांच्यासाठी वाक्य मी निश्चित रूपाने सांगत होतो, जब आग खुली तो धरती हिंदुस्तान की. जब आग खुली तो धरती हिंदुस्तान की, जब आग बंद हो तो यादें हिंदुस्तान की. जब आग खुली तो धरती हिंदुस्तान की, जब आंखें बंद हो तो यादें हिंदुस्तान की. हम मर भी जाए तो कुछ गम नहीं, हम मर भी जाए तो कुछ गम नहीं, लेकिन मरते वक्त भी मिट्टी हिंदुस्तान की. असं असणारं मात्र हे देशाचे जवान आपण पाहतोय. आणि त्यांचे त्या ज्या वेळेस सुरक्षित सीमेवरती आपलं संरक्षण करतात, त्यानंतर आपण 2 टायमाचं जेवण मात्र या ठिकाणी सुरक्षितरित्या खात असतो. त्यांच्यासाठी निश्चित रूपाने अनेक वाक्य, त्यांचं जितकं मानावं तितकं धन्यवाद निश्चित रूपाने कमी असेल. सर्व जवानांना निश्चित रूपाने जे जे मात्र देशाची सेवा करत असताना शहीद झाले, त्यांना देखील आपल्या स्पर्धेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे. धावफलकावरती 24 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज आहे हा चेंडू. पहा पुन्हा एकदा अकरा बॅट खेळला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल, तोपर्यंत एक सिंगल. पहा आपली जर निश्चित रूपाने भूमी जर पाहायला गेली तर निश्चित रूपाने भगतसिंग राजगुरू यांच्यासारखी मात्र भूमी आपल्या यांच्या पदपार्श्वाने पावून झालेली भूमी, यांनी मात्र इनकलाब इनकलाब म्हणता म्हणता मात्र आपले प्राण सोडले. आणि त्यांनी देखील अनेक प्रेरणादायी वाक्य आपल्यासाठी निश्चित रूपाने प्रेरणा देणाऱ्या मात्र संघर्ष कसा असावा हे मात्र त्यांच्याकडून पाहून निश्चित रूपाने पाहायला मिळतं. मेरे जज्बातों को इस कदर जानती है मेरी कलम, मेरे जज्बातों को इस कदर जानती है मेरी कलम की मैं इश्क भी लिखता चाहूँ तो इनकलाब ही लिखा जाता है. म्हणजे त्यांना असं सांगायचं आहे की मी ज्यावेळेस इश्क जरी लिहितो त्यावेळेस मात्र माझ्या लेखणीतून इनकलाब येतं. असं असणारं एकनिष्ठ व्यक्तिमत्व आपण पाहतोय भगतसिंग. त्यांना देखील प्राणांची आहुती द्यावा लागली देशासाठी. त्यांना देखील आपण निश्चित रूपाने या ठिकाणी हे करणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय मोहन गोलंदाजी मार्कवर. धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. पुन्हा एकदा सज्ज हा चेंडू. पुन्हा एकदा अकराची बॅट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल, तो प्रत्येक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रमोद कडून चूक होईल, परंतु बॅकअप पहा अतिशय सुंदर मात्र केलं जातंय. तोपर्यंत 1+1 2 धावा निश्चित रूपाने येत आहेत. 2 धावसंख्येने धावफलक वाढेल. धावफलकावरती 27 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकं संपली जात आहेत. 4 षटकांचा खेळ संपतोय. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा. शेवटचे 12 चेंडू विजेसाठी 25 धावेंची गरज. 12 चेंडू 25 धावा, 25 धावा 12 चेंडू. आता शेवटचे 2 अंतिम षटकं बाकी असतील आणि त्या अंतिम षटकांमध्ये मात्र हाणामारी नक्कीच करावी लागेल. 12 चेंडू 25 धावा बनवाव्याच लागतील, कारण विजय फार महत्वाचा असणार आहे. तोपर्यंत ऐकू एक सुमधुर संगीत.
आयोजकांना निश्चित रूपाने अतिशय दर्जेदार आयोजन नियोजन आपण पाहतोय झालं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे अक्षय गायकवाड. मनोज ढगारे मात्र आक्रमणावरती उतरलाय. हा चेंडू पहा हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. वाऱ्याच्या वेगात चेंडूवरती आलाय. तोपर्यंत पहा झेल निसटला जाईल. 2 धावा निश्चित रूपाने सुरक्षितरित्या घेतल्या जातील. 2 धावसंख्येने धावफलक देखील वाढेल आणि धावफलकावरती 36 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती सुरू असलेलं पाहायला मिळतंय. शेवटचे चेंडू आता शिल्लक असतील 9. 9 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 9 चेंडू 16 धावा 16 धावा 9 चेंडू. कोण मात्र सामन्यावरती रंग उधळणार, कोण मात्र सामना विजय करणार ही गोष्ट पुढची राहिली. परंतु सामना रंगणार, सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यात मात्र शंका नसेल. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवर अक्षय गायकवाड मॅन फ्रॉम भिवरी. हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा प्रहार झालाय. चेंडू मात्र हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल झाला आणि धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसला साधनी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिफ शेख आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आला जातोय. आशिफ म्हणलं की निश्चित रूपाने वाघोलीचा हुकमी एक्का म्हणून आशिफकडे पाहिलं जात असतं. परंतु या पुरंदर तालुक्यामध्ये देखील आशिफ शेख आहे आणि आशिफ शेख सारखी खेळी त्याला देखील करावी लागेल यात मात्र शंका नसेल. अक्षय गायकवाड गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. गोलंदाज सज्ज. हा चेंडू पुन्हा एकदा चप्पल होऊन घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे केलाय. ऑफस्टिकच्या पूर्णपणे अगदी बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. तोपर्यंत क्षेत्ररक्षण खराब होत आहे परंतु बॅकअप पहा अतिशय सुरेख. तोपर्यंत धावांसाठी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावा आल्या जातील त्या 2 धावसंख्येने धावफलक वाढतंय आणि धावफलकावरती पाहूया आतापर्यंत झालेल्या त्या 38 धावा. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 7 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 14 धावा. 7 चेंडू 14 धावा 14 धावा 7 चेंडू. कोणता संघ विजय ठरणार? गोलंदाज करामत करणार की फलंदाज? कोण मैदानावरती रंग उधळणार? कोण विजयाच्या पताका फडकवणार? हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वाट कॅच आणि विकेट इज गॉन. फलंदाज बाद. साधनी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. जे अक्षय गायकवाडची पाहायला मिळते. षटक देखील संपले जातील. 5 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 झाल्या गेल्यात. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील 6 आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. 6 चेंडू 12 धावा 12 धावा 6 चेंडू. मंजिल मिले या न मिले ये तो मुकद्दर की बात है. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. सॉरी गुणलेखनामध्ये थोडीशी मात्र मिस्टेक जी पाहायला मिळाली. 6 चेंडू 14 धावा विजयासाठी बनवायच्यात. टोटली जर पाहायला गेलं 52 धावांचं लक्ष आहे. 38 आल्यात. अजूनही 52 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाज सज्ज. हा चेंडू पहा समोरच्या दिशेने मोठा फटका खेळला. चेंडू हवेत झेल झालाय. व्हॉट कॅट. सरपंच चषकाची बलीची टाळी. सामना आपण पाहतोय. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 14 धावा. श्वासाशिवाय जगणं होईल. मोडलेल्या पंखाशिवाय उडणं देखील होईल. अरे विश्वास ठेव स्वतःवर. एक दिवस तेलाशिवाय मातीचं जळणं देखील होईल. आता कोण जाणार आणि कोण म्हणणार मैदानाच्या आतमध्ये अग्नी ज्वाला भरणारे फटका खेळणार हे देखील पाहणं गरजेचं. शेवटचे चेंडू 5
आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 14 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपण पाहतोय प्रदीप. 5 चेंडू 14 धावा विजयासाठी बनवायच्यात. हा चेंडू पहा. पंच मात्र कळवतीनं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न निश्चित रूपाने फलंदाजाने केला होता, त्यामुळे हा चेंडू डॉट बॉल पंचांचा इशारा आला जाईल. हा चेंडू निर्धाव पूर्णपणे पाहायला मिळतो. शेवटचे आता चेंडू 4 आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या अजूनही 14 धावा. एखादा मोठा फटका सामन्याचं समीकरण बदलू शकतो. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. हा चेंडू हलकीची एज बॅटची घेतली आहे. धक्का क्रमांक अजून एक मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकाचा फलंदाज बाद. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. गोलंदाजाला जणू काय सूर सापडलाय. गोलंदाजाला जणू काय मैदानाच्या आतमध्ये ताल सापडलाय आणि त्या तालावरती गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये करतायत. काय गोलंदाजी केली जाते, काय फलंदाजी केली जाते आणि काय करामत, काय चमक मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. आता शेवटचे चेंडू समीकरण बदललं जाईल. 3 चेंडू विजयासाठी बनवायच्या 14 धावा. 3 चेंडू 14 धाव्यांची गरज. टंगस्टनची वायर तुटली ना की तो दिवा निश्चित रूपाने विजतो. टंगस्टनची वायर तुटली की तो दिवा विजतो. मेणबत्तीचा मेन संपला की मेणबत्ती विजते, परंतु सूर्य उगवतो, सूर्य मावतो, पुन्हा उगवतो, पुन्हा मावतो. इथं मात्र आपण 2 संघ पाहतो. एका बाजूने जर पाहायला गेलं तर निश्चित रूपाने झेंडेवाडी संघ आज मात्र विजयाची पहाट करणार का, की दुसऱ्या बाजूने विजयाचा लख प्रकाश हिवरे संघ मैदानाच्या आतमध्ये पाडणार, हे देखील पाहण्यात येतं. 3 चेंडू 14 धाव्यांची गरज. दरम्यानच्या काळामध्ये झेंडेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेबजी झेंडे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनस्वी हार्दिक स्वागत असेल. थोडीशी चर्चा मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. चर्चेतून मात्र काय निश्चित रूपाने निष्कर्ष निघला जाईल. 2 फलंदाज एकमेकांमध्ये चर्चा करतायत, कारण आता 3 चेंडू शिल्लक 14 धावा. 2 मोठाले फटके सामन्यातील रंग मात्र उधळू शकतात, परंतु आता काय होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता मात्र निश्चित रूपाने तोडून टाकेल ताटघना 8वे शिवरायांचे चरित्र. आता फक्त लढबाना, आता लढवावं लागेल, लढावं लागेल आणि लढा देवा लागेल. हा चेंडू फुलटा झालाय आणि सरळ जातोय बिग ब्लास्ट. लांब 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 आणि लांब लचक षटकारचे रान. शिवरायांची तळपती तलवार, हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला आतमध्ये आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार वसूल करतोय. एक लांबभर जाणारा हा षटकार आपण पाहिलाय. समीकरण देखील बदललंय. शेवटचे 2 चेंडू विजयासाठी 8 धावा आहेत. सामन्यातील हवा काढून घेणारा षटकार पूर्णपणे पाहायला मिळतोय. अजूनही सामना संपलेला नाही मित्रांनो. शनी रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. कधी कधी वाटतं सामना झेंडेवाडी संघाच्या बाजूने फिरलाय, तर कधी कधी वाटतं हिवरे थंडर संघाच्या बाजूने फिरलाय. आता कोणाच्या बाजूने वारं फिरणार, कोण वादळी खेळी करणार. शेवटचे 2 चेंडू विजयासाठी 8 धावींची गरज. गोलंदाज प्रदीप सज्ज आहे. हा चेंडू समोरच्या दिशेने पुन्हा एकदा मोठा प्रहार झाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल झाला आणि आता मात्र सुटकेचा श्वास सोडला असावा झेंडेवाडी संघाचा. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळेल. निलेश बाद होतोय, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. शेवटचा 1 चेंडू विजयासाठी 8 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. एखादा नो चेंडू, एखादा वाईट चेंडू सामन्याचं समीकरण बदलू शकतो. एखादी विकेट सामन्याचं समीकरण बदलू शकते, परंतु समीकरण बदलणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्जा. हा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे अपील तर केलं गेलं होतं, परंतु त्या ठिकाणी अपील पूर्णपणे पंचांनी फेटाळलं. एक सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का.
आणि त्या ठिकाणी फलंदाज धावचीत होताना पाहायला मिळेल. सामना संपतोय आणि सामना देखील विजय करतोय. लगातारचा दुसरा विजय मैदानाच्या आतमध्ये झेंडेवाडी रायडर संघाचा निश्चित रूपाने. एकदा जोरदार टाळ्या झेंडेवाडी संघासाठी झाल्या पाहिजेत. आताच्या 2 धावा नक्कीच आल्या जातील आणि झेंडेवाडी रायडर संघाने विजय देखील घोषित केलाय. विजय देखील या ठिकाणी आपल्या खिशामध्ये नेलाय. 2 विजय मात्र मिळालेत. तर निश्चित रूपाने कौतुकास्पद खेळी मैदानाच्या आतमध्ये हिवरे संघाची देखील होताना पाहायला मिळाली. त्यांचं देखील कौतुक मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेल दादा भापकर आणि दुसऱ्या बाजूने राजू भाऊ टिळेकर नेते, या दोन्ही मान्यवर मंडळीला विनंती असणार आहे. आपण या आपल्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहे, ज्याने मात्र निश्चित रूपाने मैदानाच्या आतमध्ये 43 धाव्यांची खेळी केली आणि एक दर्जेदार पारी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ज्यांनी 2 षटकं टाकली, 1 विकेट देखील घेतल्यात आणि एक सुंदर गोलंदाजी 3 विकेट ज्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाल्यात. आणि दर्जेदार खेळी करणारा अक्षय गायकवाड भिवरी गावचा तेजपुंज तारा ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अक्षय गायकवाड ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी दोन्ही मान्यवर मंडळीला देखील विनंती करेल, या आपल्या शुभास्ते मात्र आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी वितरित करतोय. अक्षय गायकवाड ठरतोय या सामन्याचा सामनावीर आणि एक मानाचं ट्रॉफी निश्चित रूपाने जे आपण पाहतोय ऋषिकेशजी टिळेकर आणि शोभाताई टिळेकर यांच्या माध्यमातून मात्र एक ट्रॉफी निश्चित रूपाने आहे. ती ट्रॉफी देऊन त्याला आपण सन्मानित करतोय. चर्चा देखील आपण अक्षय सोबत करणार आहोत. एक दर्जेदार खेळी 43 धावा तो कुठून काढल्या, गोलंदाजी देखील केली. शेवटच्या क्षणी जो षटकार मात्र निश्चित रूपाने निलेशच्या बॅटमधून आला त्यावेळेस मनामध्ये काय होतं? मनामध्ये एकच होतं की जर का लेफ्टी बॉलर होता, लेफ्टी बॅट्समन होता, त्याच्या फ्लोमध्ये बॉल जाणार आहे मला माहिती होतं. त्याला मी सांगत होतो की बॉल बॅट्समनपासून लांब टाक, जेणेकरून त्यांनी कव्हरचा षटकार मारून दे, समोर षटकार मारणं काय सोपं नव्हतं. या स्पर्धेचं जे आयोजन नियोजन झाले त्याच्याबद्दल काय सांगाल? तुझी खेळी आम्ही पुरंदर तालुक्यात अनेक स्पर्धांच्या निमित्तानं पाहत असतो, विक्रमी खेळ केली. या आधीच्या सामन्यामध्ये थोडासा निराशाजनक वाटत होता, परंतु या सामन्यामध्ये तू तुझं रंगरूप मात्र उधळलंय आणि तदनंतर संघाला विजय देखील मिळवून दिलाय. त्या विजयाचं रहस्य काय? मी खरं माझं रहस्य फिल्डर लोकांना आणि बॉलिंग लोकांना देईल. बॅटिंग तर मी केलीच होती, पण फिल्डिंग एक पण कॅच सुटला नाही आणि फिल्डिंग मस्त केली आणि बॉलिंग सगळ्यांनी चांगली केली, उत्कृष्ट बॉलिंग. धन्यवाद. तुम्हाला सामनावीर पुरस्कार अक्षय गायकवाड तुम्हाला जातोय आणि झेंडेवाडी रायडर संघ विजयाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. आणि तिसरा सामना झेंडेवाडी रायडर संघाने विजय केलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आता सामना क्रमांक 4. एका बाजूने जेजुरी जॅग्वार संघ असेल तर दुसऱ्या बाजूने पिसर्वे वॉरियर्स, या 2 संघांमध्ये सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. खेळाडूंनी जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलंय. एका बाजूने आपण पाहतोय जेजुरी जॅग्वार या संघाने क्षेत्ररक्षण सजवलंय, तर सलामी जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 2 पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जातील. मी मात्र थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका आणि यानंतरच्या सामन्याचा लेखाजोखा ऐकण्यासाठी जाऊया. शिरूर तालुक्याचा बुलंद आवाज, राजनगाव गावचं भूषण, आमचे समालोचक मित्र विजय साकोरे सर यांच्याकडे. धन्यवाद. जयकर अंजले गांजले त्याचे भडे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणबाबा. रामकृष्ण हरी मंडळी, दुपार 17 मध्ये आपण पाहतोय सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. जेजुरी जॅग्वार